नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारकडून पगार आणि पेन्शन वाढीची मोठी घोषणा. एरियसची तारीख देखील ठरली. इतके पैसे जमा होणार. अर्थ मंत्रालयाने दिली मोठी अपडेट. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने वेतन आणि पेन्शन सुधारणा प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. या निर्णयाचा लाभ सर्व क्षेत्रातील कर्मचारी तसेच RBI मधील कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणार आहे. हा बदल मागील तारखेपासून लागू केला जाणार आहे. मोठा हिस्सा थकबाकी स्वरूपात दिला जाणार आहे. अर्थ मंत्रालयानुसार कर्मचाऱ्याच्या वेतन सुधारणा प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर RBI आणि नाबार्डमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा किती लोकांना होणार थेट फायदा? या निर्णयामुळे कर्मचारी पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारक लाभार्थी ठरणार आहेत. या बदलाचा थेट फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे. यामध्ये वेतन थकबाकीसाठी 5,822.68 कोटी रुपये, NPS साठी 250.15 कोटी रुपये आणि कुटुंब पेन्शनसाठी 2,097.47 कोटी रुपयांचा समावेश आहे. नाबार्ड कर्मचाऱ्यांसाठी काय होणार बदल? पेन्शन सुधारणा लागू झाल्यानंतर नाबार्डमधील 269 पेन्शनधारक आणि 457 कुटुंब पेन्शनधारकांना एक रकमी 50.82 कोटी रुपयांची थकबाकी मिळणार आहे. याशिवाय पेन्शनच्या मासिक खर्चात सुमारे 3.55 कोटी रुपयांनी वाढ होणार आहे. RBI पेन्शनधारकांनाही मिळणार मोठा दिलासा. केंद्र सरकारने RBI मधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि कुटुंब पेन्शन सुधारणा प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार पेन्शन आणि महागाई भत्त्यात 10% वाढ केली जाणार आहे. पेन्शन सुधारणेमुळे एकूण 2,696.82 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारवर येणार आहे. यामध्ये 2,485.2 कोटी रुपये थकबाकी स्वरूपात एक रकमी रक्कम दिली जाणार आहे. वार्षिक खर्चात 211.80 कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ होणार आहे.